नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस यांची नियुक्ती कोण करतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. बॉम्बे हायकोर्टची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 1862. बॉम्बे हायकोर्टची स्थापना 1862 साली झाली. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. उच्च न्यायालयाला खालीलपैकी कोणता अधिकार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, न्यायालयीन पुनरावलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. उच्च न्यायालयाला खालीलपैकी न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. जिल्हा न्यायालयात कोणत्या प्रकारचे खटले चालतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्ही, दिवाणी व फौजदारी. जिल्हा न्यायालयात दिवाणी व फौजदारी या दोन्ही प्रकारचे खटले चालतात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. लोकसभामध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 545. लोकसभामध्ये जास्तीत जास्त 545 सदस्य असू शकतात. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. राज्यसभा ही कोणत्या प्रकारची सभा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, कायमस्वरूपी. राज्यसभा ही कायमस्वरूपी सभा आहे. आता यानंतरचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भारतात किती राज्यसभा सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1/3. भारतात 1/3 राज्यसभा सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते? तर ऑप्शन आहे ए, पूर्वेकडून पश्चिमेकडे, बी, पश्चिमेकडून पूर्वेकडे, सी, उत्तर ते दक्षिण, डी, दक्षिण ते उत्तर. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पूर्वेकडून पश्चिमेकडे. नर्मदा नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एव्हरेस्ट. भारतातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट शिखर हे आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, महाबळेश्वर. महाबळेश्वर इथे कृष्णा नदीचा उगम आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या किल्ल्यापासून केली? तर कोणत्या किल्ल्यापासून केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, तोरणा. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात तोरणा किल्ल्यापासून केली.
आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1947. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळाले. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1 मे 1960. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. जामीन बेल म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तात्पुरती मुक्तता. जामीन बेल म्हणजेच तात्पुरती मुक्तता. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. बॉम्बे हायकोर्टचे खंडपीठ बेंच खालीलपैकी कुठे नाही? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुणे. बॉम्बे हायकोर्टचे खंडपीठ बेंच पुणे येथे नाही. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे न्यायाधीश सेवानिवृत्ती वय किती असते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 65 वर्ष. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे न्यायाधीश सेवानिवृत्ती वय 65 वर्ष इतके असते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. लोकसभाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 5 वर्ष. लोकसभाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 6 वर्ष. लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. त्यामुळे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 6 वर्षे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 21. भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी निवडणूक मंडळ. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक मंडळाकडून केली जाते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणास जबाबदार असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लोकसभा. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेत जबाबदार असते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. सह्याद्री पर्वतांना आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतांना पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड इथे झाला. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील पहिला महिला शिक्षणाचा प्रयत्न कोणी केला? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातील पहिला महिला शिक्षणाचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.